सिद्धेवाडीत मध्यरात्री हॉटेलवर सशस्त्र हल्ला, तोडफोड करून गल्ल्यातील रोकड लंपास। मिरज तालुक्यातील सिद्धेवाडी येथे राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडलगत असलेल्या हॉटेल शिवारवर अज्ञात हल्लेखोरांनी मध्यरात्री धाडसी हल्ला करून मोठी तोडफोड केली। तसेच गल्ल्यातील रोख रक्कम घेऊन हल्लेखोर पसार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार खनपाटगाव राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल शिवारचे मालक दादासो सरगर हे रविवारी मध्यरात्री सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास हॉटेल बंद करून लाकडाची गाडी येण्याची वाट पाहत होते। त्यावेळी एका 4 चाकी वाहनातून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी हॉटेलवर धाड टाकली। हल्लेखोरांच्या हातात कोयते, लोखंडी बार व इतर धारदार हत्यारे होती। त्यांनी हॉटेलमधील साहित्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली। हा सर्व प्रकार शेजारील खोलीतून सरगर यांनी पाहिला, मात्र हल्लेखोराकडे असलेल्या धारदार शस्त्रामुळे ते भयभीत झाले आणि बाहेर पडण्याचे धाडस करू शकले नाहीत। तोडफोडीनंतर हल्लेखोरांनी हॉटेलच्या गल्ल्यातील रोख रक्कम लंपास केली आणि घटनास्थळावरून फरार झाले। घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळात धाव घेत पंचनामा केला। या प्रकरणी दादासो सरगर यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे।